भाग राहुल भगोडे राहुल भाग अमित शहा रे, असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलंय की आम्ही संसदेमध्ये कुठलीही चर्चा होऊ देणार नाही. आता नुकतेच राहुल गांधी म्हणाले मी चर्चा होऊ देणार नाही, आम्हाला अमित शहांचं कोणतंही म्हणणं ऐकायचं नाही. पण ह्यापूर्वी ते काय म्हणत होते, अमित शहा पळालेत, हे उघडे नागडे होत आहेत, त्यांचे मनसुबे आता लक्षात येत आहेत. मग तो अभिजित दिपके असो, ते अरविंद केजरीवाल असो, राहुल गांधी असो किंवा अन्य कोणीही असो, हे जे कोण विरोधक आहेत त्यांचे मुखवटे उतरले जात आहेत. त्यांचे मुखवटे उतरले जाऊन त्यांचे जे भयावह चेहरे आहेत, दानवी चेहरे आहेत, राक्षसी चेहरे आहेत, असुरी चेहरे आहेत, ते तुमच्यासमोर आधी स्पष्ट होत आहेत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी मला शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किळुस्कर. भाग राहुल भगोडे राहुल भाग अमित शहा रे, असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलंय. आता भगोडाच आहे. कारण मी असं का म्हणतोय, कारण तुम्हाला तो भारतात कमी दिसतो आणि विदेशात जास्त दिसतो. अशा भगोड्या राहुलने हे जे काही सत्र होतं, संसदेचं सत्र होतं, ते वॉशआउट केलं, त्याच्यावरती पाणी फिरलं, पाणी ओतलं. लक्षात आलं का? त्या संसदेमध्ये कामकाज होऊ दिलं नाही. त्यांनी एलओपी म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून कोणतंही काम केलं नाही. कोणत्याही प्रकारची त्यांनी जबाबदारी घेतली नाही. त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. त्यांनी आपले कुठलेही मुद्दे मांडले नाहीत. फक्त गदारोळ घातला आणि त्यांच्यासोबत इतर त्यांच्यासोबत असलेले घटक दल त्यांनीही गदारोळ घातला या विरोधी पक्षाने. आणि त्यांनी सुरुवातीपासून एकच मागणं करत होते, ते अमित शहांचा राजीनामा, नरेंद्र मोदीजींचा राजीनामा. मित्रांनो, याची सुरुवात कुठून झाली? हे जे काय CJPचं आंदोलन झालं ना, त्या आंदोलनापासून काय सुरुवात झाली तर नीट परीक्षामध्ये झालेला गोंधळ, त्या नीट परीक्षेचा तो पेपर लीक झाला, त्याच्यावरून घातलेला गोंधळ. मित्रांनो, ती नीट परीक्षा परत एकदा घेण्यात आली, त्याचे रिझल्टही लागलेत आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसुद्धा घेतले, प्रवेशसुद्धा मिळवले विद्यापीठांमध्ये. पण ह्यांचा गदारोळ संपायला मार्गच नाही आहे. मित्रांनो, आता हे काय मुद्दे लावून धरतायत की आम्ही संसदेमध्ये कुठलीही चर्चा होऊ देणार नाही. आता नुकतेच राहुल गांधी म्हणाले मी चर्चा होऊ देणार नाही, आम्हाला अमित शहांचं कोणतंही म्हणणं ऐकायचं नाही. पण ह्यापूर्वी ते काय म्हणत होते, अमित शहा पळालेत, अमित शहा भगोडे आहेत, अमित शहा लापत्ता आहेत, कारण ते संसदेमध्ये येत नाहीत आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही आहेत, असं त्यांनी लावून धरलं होतं. मग अमित शहाने ते स्पष्ट केलं की मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर